दाखवलं रॉकी ग्रुपनं टेक द कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. ड्रॉप कॅच झाल्या आणि मग एक्झिटला पाठवून दिलं टेंबी खोडावे या गावाला. सध्या आपण पाहतात आता मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं. टायगर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर रोहिदास दादा आलेत, त्यांच्यासाठीने रॉकी ग्रुप अर्थातच रॉकी दादा तेही आलेत आणि हे कॅश प्राईज आहे. तर रेयांश पाटील आपण देखील या. मल्हार मिलिंद पाटील टेंबी खोडावे त्यांच्या माध्यमातून हे 1000 रुपये आहेत ते आपण मुख्य व्यासपीठावरती वितरित करणार आहोत. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल अक्षय गवळी ब्रँड आहेत केळव्याचे आणि जबरदस्त अशा पद्धतीचे हे फलंदाज. एका बाजूला पंकज. पहिल्या बॉलवरती आपण पाहतात 4 आलाय आणि दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतात डॉट बॉल आलाय. खूप चांगल्या पद्धतीचं हे क्रिकेट आहे. सध्या या बॉलला पुन्हा एकदा स्विच हिट आणि स्वीट हिट. बॉल चालला डीप पॉइंटला. क्लिअर करत असताना शिवनेरी चषकाचा हा शिवनेरी चौकार 4. शुभम पाध्ये एसपी यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. एसपी ट्रॉफी रबर बॉलची ती एक भव्य स्पर्धा. त्या स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत आणि सातत्यानं क्रिकेटसाठी एक वेगळं नाव त्यांचं देखील असतं, वेगळा पुढाकार असतो. केळवा जर संघ जिंकतोय तर परेश दादा किणी मंडप अँड डेकोरेटर्स यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. ते परेश दादा किणी त्यांच्या माध्यमातून हे सुंदर असं आज आपल्याला स्टेडियमचा लुक जो आपण पाहताय आमचं भव्य व्यासपीठ तदनंतर नाईट फ्लड लाईट मध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. रेयांश आलेत, मी विनंती करतोय प्लीज या. तुषार किणी, तुषार भाऊ, हे रेयांशला आपण कॅश प्राईज देणार आहोत जिथे मल्हार मिलिंद पाटील यांच्याकडनं मात्र आहेत. मी टायगर दादा विनंती करतोय रेयांश आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि रोहिदास दादा टायगर यांच्या शुभ हस्ते आपण ते 1000 रुपये. मन जिंकली. जरी टेंबी खोडावे गाव हा सामना हरला असेल परंतु त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलं. बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत किरण गुरुद्वान. KGF ज्यांनी टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ. फलंदाज बाद होतात. अक्षय गवळी फार वेळ नाही देऊ शकले मैदानाच्या आत. अतिघाई संकटात नाही. धावा येत होत्या. पहिल्या षटकाचा खेळ चालू होता. तुम्ही 2 चौकार अतिशय चांगले खेळले परंतु त्या चौकारांचा सुगंध नाही टिकवता आला. फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन झालंय. मोठा मासा गळाला लागलाय. बाद. पाच बॉलचा खेळ संपतो आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत 12. अक्षय गवळीनं 3 चौकार खेळले. आता जिथून आपण पाहतात कॅच देखील चांगला टिपला किरणनं. DPN मीडिया तेही सगळं दाखवतोय. आज 2 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर होते. एका बाजूला NCC सफाळे आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे केळवा 11. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज प्रीतम. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य क्रीडा सहाय्य 2000 रुपये आणि तदनंतर अमोल पाटील स्मरणार्थ अमोल पाटील स्मृती चषक त्याही स्पर्धेच्या माध्यमातून 2000 रुपयात. विठ्ठलवाडी गावातून मनोज पाटील यांचाच लहान बंधू मनोज आज आपल्यामध्ये नाहीत. त्याच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता संपूर्ण विठ्ठलवाडीनं आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेसाठी देखील त्यांनी अमोलच्या नावानं 2000 रुपये दिलेत. तदनंतर सन्मान्य श्रीयुत नवज्योत दादा किणी यांच्या माध्यमातून साईशा नवज्योत किणी या कुमारीच्या नावानं आपण पाहतात या स्पर्धेकरिता 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. साईशा नवज्योत किणी त्यांचीच चिरंजीवी आहे आणि तिच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य आलं 1500 रुपयाचं. त्यांचं देखील मंडळ टाळ्या वाजून आभार मानतंय. षटक क्रमांक 1चा खेळ देखील संपला आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपला त्यावेळेला धावसंख्या ही 16 वरती लागली आणि 16 धावा अशा आहेत हा फक्त चौकाराच्या आहेत जिथे 1 बॉल डॉट राहिला दुसरा आणि तदनंतर 5वा बॉल विकेटचा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 16 रन. SP शुभम पाध्ये यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. शिवनेरी चषक या शिवनेरी चषकाच्या 3ऱ्या रात्रीत सर्वांचं स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर माता भगिनी देखील पोहोचल्या. जरी रात्रीची वेळ असली तरी क्रिकेटवरती आमचं प्रेम आहे. आज जेवण त्यांनी 7 वाजता केलं. 8:30-9 वाजेपर्यंत जेवून घेतलं. 9 वाजता भांडी देखील सगळी घासून झाली आणि तदनंतर 9:15ला हे मैदान गाठलं. हे माता भगिनींचं क्रिकेटवरचं असणारं प्रेम आहे. आज माता भगिनी देखील कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. त्या सगळ्या रणरागींचं देखील आम्ही स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे 16 रन आणि आता गोलंदाजी मार्कवरती सफाळे NCC तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही आहे इथे. तो आम्हाला असणं गरजेचंच आहे. इथे आमच्याकडे थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत. एक्स्ट्रा खेळाडू ही ओव्हर संपण्याच्या आत जर तुमचा खेळाडू नाही आहे तर पेनल्टी आहे.
3 रनची पेनल्टी. नियम हे सगळ्यांसाठी सारखे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये आयोजक सगळ्यांसाठी समान आहेत. एक भव्य व्यासपीठ आहे आपल्या सफाळे क्रिकेटकरिता. त्याला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने हँडल केलं, स्पर्धा अतिशय सुंदरच आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. 16 धावा फलकावरती. सुनीत आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल. बॅटची कट आणि यष्टिरक्षक कॅज्युअल राहिले. फारच या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतात क्रिकेटच्या खेळात. महत्त्वपूर्ण फलंदाज आहे अक्षय. त्याला संधी तुम्ही नाही देऊ शकत. मागच्या मॅचमध्ये पाहिलं, कॅचेस सुटले आणि रॉकी दादांचा संघ टेंबी खोडावे हा सध्या एक्झिट पोलला उभा राहिला. कॅचेस टिपणं महत्त्वाचं असतं. आता संधी मिळाली अक्षयला. संधी सगळ्यांसाठी पुन्हा पुन्हा येत नसते. ती संधी आता मिळाली. तिचं सोनं करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावला गतीमध्ये परिवर्तन. रोहित मोरे पालघर सब डिव्हिजन MSCB मध्ये सध्या ते कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं संपूर्ण MSCBची सेवा ते सध्या देत आहेत. लोकांसाठी खऱ्या अर्थानं पुण्याचं काम, कोणाच्या घरात प्रकाशमय वातावरण करणं हे खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आहे. आणि ते रोहित मोरे दाखल झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील स्वागत आहे. सलग 2 बॉल डॉट आलेत दुसऱ्या षटकामध्ये. सुनीत गोलंदाजी मार्कवरती. वैविध्यता आहे त्यांच्याकडे. मागील बॉल तपासून पाहिला, त्याच्यामध्ये देखील स्लो बॉल होता, थोडासा कट झाला. या बॉलमध्ये टप्पा कन्व्हिन्सिंग लाईन होती. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला स्लॉट मधला बॉल. फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. केळवा 11 या संघासाठी लागलेला धक्का दुसरा. संधी मिळाली होती, त्या संधीचं नाही सोनं केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता हताश, हतबल, निराश मनानं तंबूच्या दिशेनं निघालेत फलंदाज. अक्षय बाद. शुभम बाद झालेत आणि त्या शुभमची जागा घेण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज निनाद पाटील. कॅप्टन कूल अँड काम. फार काळ त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकत नाही आणि ज्या वेळेला ते मैदानाच्या बाहेर असतात त्यावेळेला फक्त शांत संयमाचं एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु ज्या वेळेला क्रिकेटच्या खेळात खेळपट्टीवरती येता आणि गोलंदाजांवरती ज्या पद्धतीचं ते आक्रमण करतायत त्यावेळेला त्यांची बॅटिंग बघण्यासारखी असते. तेच निनाद दाखल झालेत. सध्या केळवा 11 हा संघ जरा सामना जिंकतोय तर परेश दादा किणिंग भरणेपाडा, परेश मंडपान डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या संघाला 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता पाहूया येणाऱ्या काळात ते कॅश प्राईज जिंकता येतं का. निनाद पाटील आलेत. भरपूर गुणवत्ता आहे या खेळाडूकडे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि सध्या क्रिकेट खेळत असताना तुम्हाला या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तयार. या वेळेला सुनीतनं शरीरापासून दूर ठेवला. मागील 3 बॉल थोडेसे स्लो होते. या वेळेला बॉलचा पेस वाढवला कारण निनाद नवीन फलंदाज होता. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. बघा या वेळेला आपण पाहतात शरीरापासून दूर देखील ठेवला. फुटवर्क नाही काम केलं. फलंदाज खऱ्या अर्थानं मुख्य खेळपट्टीवरती अगदी उभेच झाले आणि जर तुमच्याकडे फुटवर्क नसेल क्रिकेटच्या खेळामध्ये तर गोलंदाज तुम्हाला त्यांच्या तालावरती नाचवणार आणि सध्या तेच पाहायला मिळालं. अफलातून गोलंदाजी सुनीतची दुसऱ्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला सलगचा 5वा बॉल डॉट येतोय. सुनीत सांगतायत की पहिल्या षटकात तुम्ही 4 चौकार शोधले असावेत परंतु यावेळेला मी संघाचा काम म्हणून महत्त्वाचा गोलंदाज आहे. हाईटचा पुरेपूर वापर, योग्य खांद्याचा अचूक टप्पा, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी पाहता 5 बॉल त्यांनी डॉट देखील हाताळलेत. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. या वेळेला आपण पाहतायत स्विच हिट करायचा होता. डॉट बॉल येतो. मेडन विकेट. गोलंदाज सुनीतसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही ज्यांना या स्पर्धेमध्ये आजच्या तिसऱ्या रजनीत जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकात धावा 16 होत्या, त्या 16 वरतीच थांबल्या आणि विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. बघा सुनीत यांचं हे मेडन विकेट. षटक हाताळलं आणि 1 विकेट घेतली. एकही धाव खर्च केली नाही. सलग 6 बॉल डॉट. सातत्य तुमच्याकडे असायला हवं. जिथे टुर्नामेंटची पहिली आहे मेडन विकेट, हेही इतिहासाच्या पानावरती कोरण्यासारखं आहे. शिवनेरी चषक 7वं पर्व आणि तिसऱ्या रजनीतला खेळ आणि ज्या वेळेला मेडन षटक हाताळणारा गोलंदाज होता NCC सफाळे या संघाचा सुनीत. त्याला ऑन स्क्रीन आपण पाहताय. हे सुनीतचं मेडन षटक आपण पाहताय. पहिल्याच बॉलवरती कॅच सुटली होती विनायक बाबू यांच्याकडनं. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्यांच्यासाठी डॉटच फेकला. आपण पाहू शकता. तिसरा बॉल त्यावेळेला बाद झाले फलंदाज आणि तदनंतर आपण पाहतायत पुन्हा एकदा 3 बॉल हे डॉट. निनाद आलेत. निनादसाठी पहिला बॉल जिथे फुटवर्क नाही यूज करता आलं निनादला. हा 5वा बॉल ते घेऊन आले. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला, तोही बॉल डॉट आला
आणि त्यानंतर आपण पाहतायत हे खऱ्या अर्थाने त्यांचं मेडन षटक. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात सलग 3 गोलंदाज आपल्याला फ्रेश वापरताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे संघ आहे NCC सफाळे. गोलंदाजी आम्ही का स्वीकारली या मॅच मध्ये, गोलंदाजी आमची ताकद आहे. पुढचा बॉल. या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं, मंच हे कनेक्शन नाही झालं. आणि जरी नाही झालं तरी या मैदानाचे आउटफील्ड जणू काही इडन गार्डन कोलकाताचे मैदान आहे. ज्या पद्धतीनं बॅटमधून बॉल निघाला की तो सरळ सीमा रेषेच्या बाहेरच जातो. मागच्या बाजूने थोडंसं मैदान देखील वेगळं आहे, म्हणजेच तुमची बॅटची कड जरी लागली तरी देखील तो बॉल सीमा रेषेच्या बाहेरच जातो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन बुद्रुकचं हे अतिशय सुंदर असं क्रीडा संकुल आज रात्रीच्या सत्रामध्ये अगदी बहरलंय, फुललंय आणि शिवनेरी चषकाचा थरार आपण आजमावतोय. जबरदस्त मॅनेजमेंट. पुढचा बॉल. इथे देखील आपण पाहतात हा बॉल पंच दर्शवत आहेत की व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या सहाय्यानं धावांची गती आता आकार घेते आणि जाऊन पोहोचते 21 रन्स. 21 धावा. 21 धावा धावफलकावरती आहेत. विठ्ठलवाडी संघ हरल्यानंतर अनेकशे पब्लिक थोडीशी निश्चित स्वरूपात घरी गेली, कारण गावचा संघ हरत असताना कुणालाही पसंत नसतं. आता प्रत्येक खेळाडू इथे आपल्या विजयासाठी आल्या, आपल्या गावाच्या नावासाठी आलाय. रन चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहतायत ती 1 रन तर निश्चित स्वरूपात पूर्ण झाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 22-22ला गडी बाद झाले. 2 षटक क्रमांक चालू आहे तिसरं. या तिसऱ्या षटकाचा खेळ. मुख्य व्यासपीठावरती रॉकी दादा पाटील आहेत, त्यानंतर रोहिदास पाटील अर्थातच टायगर भाई तेही आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आज दिवस तिसरा या स्पर्धेचा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये. आज थोडंसं उशिरानं देखील या स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु आता योग्य पद्धतीने सामने चाललेत. या पुढील होणारा सामना तोही फार महत्वाचा राहील. एका बाजूलाही आशापुरी एडवन आणि त्यांच्या विपक्षात श्री जागमाता रावळे. फटका खेळलाय चांगला. आता बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. ही गोलंदाजी तुम्ही निनाद समोर नाही करू शकत. निनादकडे ते फटके आहेत, त्याच्याकडे मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळण्याची किमया आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा झाल्या 26. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. यस, यानंतरचा सामना मथाने आणि विपक्षात दांडा खाडी या संघांमधला तो सामना सध्या आपण पाहू शकाल. फटका खेळलाय चांगला आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. अक्षय पाटील, प्रणय पाटील त्यांच्या घरून या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता ते सध्या ऑन स्क्रीन साहिल सापके देखील तिथे पोहोचलेत. शुभम आहेत, शुभम पाटील, त्यानंतर प्रणय पाटील, अक्षय पाटील आणि संपूर्ण ते मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले. फटका इथे आपण पाहतायत, खूप चांगला फटका. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलनं बॉलला पाठवून दिलं डीप पॉइंटला आणि हा आलाय इथून षटकार. या धावसंख्या 6नं आता स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचते 32 रन्स, 32 धावा. पुढचा बॉल. या बॉलला स्वीप केलंय. बॉल बिटवीन द गॅप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. आता देखील चौकार, म्हणजेच आता धावा वेगानं वाढायला लागल्या. ज्या वेळेला निनाद पाटील दाखल झाले त्याच वेळेला मी त्यांचा उल्लेख केला होता की फार काळ त्यांना तुम्ही शांत नाही ठेवू शकत. जर खेळपट्टीवरती सेट झाले तर गोलंदाजांसाठी कर्दन काळ. आणि सध्या आता चांगली फलंदाजी करतायत. त्यांच्या बॅटमधनं 6 बॉलमध्ये रन झाले 14 आणि ते अत्यंत महत्वाचे आहेत. नेक्स्ट मॅच. एका बाजूला दांडाखाडी, विपक्षात मथाने. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. यस टेकन. फलंदाज बाद. निनादची खेळी सुरुवात चांगली केली परंतु त्याला शेवटपर्यंत घेऊन नाही जाऊ शकले आणि यावेळेला लॉंग ऑनला कॅच कॅरी केलाय फलंदाज निनाद पाटील. बॅक टू द डग आउट गॉन. अनेक वर्षांनी वर्ष ती परंपरा जपतात. मी अनिल किणी सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत रॉकी दादा पाटील अर्थातच भूपेश पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत.
ऑन स्क्रीन शिवनेरी चषक विराथन बुद्रुक नांदगडीपाडा यांचं हे सुंदर नियोजन. नाईट अँड डे अशी मात्र ही स्पर्धा आणि त्यामध्ये आता स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 36 आहेत आणि त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे जातोय. प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ, मायेची उबदार शॉल आणि तदनंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह. त्याचबरोबर सन्माननीय रोहिदास पाटील सरांचं देखील आम्ही स्वागत सन्मान करू इच्छितो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करीन अनिल केणी सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण रोहिदास पाटील सरांचं देखील स्वागत करावं. टायगर स्पोर्ट्स अर्थातच टायगर भाई इथे आहेत आणि त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवनेरी चषक टेंबी खोडावे ज्या ज्या वेळेला संघ खेळतो त्या त्या वेळेला टायगर भाईंचं एक मोठं तिथे सहकार्य असतं, त्यांचं एक वेगळं पाठबळ असतं आणि त्यांचं देखील आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. अनिल केणी सरांच्या शुभ हस्ते रोहिदास पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होते आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच रॉकी पाटील आणि रोहिदास पाटील सर. धावसंख्या जर तपासून पाहिली फलकावरती ऑनगोईंग मॅचकडे जाऊया जिथे धावसंख्या 38 रन्स 38 धावा. प्रथमतः फिल्डिंग करते टॉस जिंकल्यानंतर NCC सफाळे आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय चांगला राहिला. आता एका बाजूला प्रीतम आहेत, त्या प्रीतमकडे गुणवत्ता आहे, फटके मोठे खेळू शकतात. त्यांच्या साथीने रवींद्र दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. मिड विकेटला सलामी देणारा शिवनेरी चषकाचा हा शिवनेरी षटकार 6 रन. थँक्यू. 44 धावा. खूप चांगला षटकार प्रीतम यांच्या बॅटमधनं. सुरुवातीचे फलंदाज फार वेळ नाही मैदानाच्या आतमध्ये देऊ शकले आणि त्यानंतर प्रीतम सांगतात की आता मला संधी मिळाली. एका योग्य व्यासपीठावरती एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्या वेळेला संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करता त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या गावासाठी तुम्ही तुमच्या संघासाठी एक उत्तम फलंदाज प्रत्येकाच्या नजरेसमोर येता. आज केळवा देखील अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील आणि ते सांगत असतील की प्रीतमने जी फलंदाजी केली ती खूप महत्त्वाची आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या संघासाठी. केळवा 11 आज संघ सध्या बॅटिंग करतोय. 44ला धक्के लागले 3. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका तर फसला, व्यवस्थित कनेक्शन नाही होतं परंतु नशिबानं साथ दिली. आता केळवा 11 सांगेल की धावा कशाही येऊ देत, त्या धावा आम्हाला हव्या आहेत आणि धावांची भूक ही मिटणारी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला नशिबाचा चौकार 4 रन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 48 वरती. याही बॉलला खेळलंय आणि बॉल इथे चाललाय जिथे सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आता आकार घेते 49 या धावसंख्येवरती. 49 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. केळवा 11. जर करंट रन रेटच्या हिशोबाने आपण चाललात तर 77 रन होतील. 14चा रिक्वायर्ड रन रेट आला तर 79 होतील आणि 16चा जर रन रेटने तुम्ही पुढे आलात तर 84 धावा देखील इथे होतील. धावा वाढतील. आता त्या करण्याकरिता तुम्हाला निश्चित स्वरूपात एका चांगल्या फलंदाजीची गरज आहे आणि ती फलंदाजी प्रीतमने केलंय. आता प्रीतमच्या खांद्याला खांदा लावत रवींद्रने देखील जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ज्यानं मेडन षटक हाताळलं होतं त्याच्यावरती हावी झाला तो म्हणजेच रवींद्र प्रीतम आणि सध्या आता या षटकात त्यांच्याकडनं धावा खर्च झालेल्या आहेत. हा बॉल वाईट बॉल देखील बघायला मिळाला. फारच बाहेरचा बॉल. पंचांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि तदनंतर त्या बॉलला जाऊ दिलं आणि तो बॉल वाईट बॉल घोषित करतात. धावांची गती जाऊन पोहोचते 50 रन. 50 रन स्कोर काढला. चांगला चेंडू होता. हा बॉल चांगला हाताळला परंतु पंचांनी दर्शवले त्याला की तो बॉल वाईड आहे. थोडासा बाहेर जाणारी लाईन होती सुनीत यांची. जो षटकार आणि जो चौकार आला तो थोडंसं मनोबल खच्ची करणारा राहिला आणि तदनंतर मग लाईन ऑर लेंथमध्ये बदलाव करण्याचे प्रयत्न राहिले. त्यावेळेला पंचांनी दर्शविलं की तो वाईट बॉल आहे. या वाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या 1 ना आगेकूच करते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा बॉल जरूर टॅप करायचा होता जिथून पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेला इथून आता आपण पाहू शकता डॉट बॉल. षटक संपलंय.
4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 51 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पुढील षटक ज्या वेळेला तुम्ही हाताळतील त्यावेळेला तुमच्याकडे फक्त 5 मिनिटांचा अवधी आहे. जास्त वेळ घेतलात शेवटच्या षटकात एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्या अनुषंगानं 5 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला हे षटक परिपूर्ण करायचं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत रहा शिवनेरी चषकाचा हा नाईट क्रिकेटचा रणसंग्राम. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे प्रेक्षक राजे जिथून चांगला व्ह्यू बघायला मिळेल त्या डोंगराच्या अगदी कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन मॅचचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी देखील त्यांनी अगदी संध्याकाळपासून तयारी केली. आज सफाळे गटाच्या क्रिकेटला सुरुवात होणार होती. प्रत्येक प्रेक्षक अगदी वेळात वेळ काढून संध्याकाळीच त्यांनी सर्वे केला डोंगराचा की आपली जागा कुठली आहे आणि ती जागा आता रात्रीमध्ये आपल्याला फिक्स करायची आहे आणि तिथून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ते आमचे प्रेक्षक राजे आपल्याला पाहायला मिळतात. डीबीएन मीडिया सगळ्यांना कव्हर करते. सध्या बॉलचा खेळ बाकी आहे 12 या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची कट बॉल चालला थडमानमधनं. बाबू थोडीशी चुकी करतायत. फार कमी वेळा आपण ते पाहतो परंतु आता सध्या झालंय आणि चुकीला माफी नाही. धावसंख्या 4 फ्लाय या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते 55. मागील सामना लोएस्ट स्कोरिंग देखील होता परंतु त्याही सामन्यात टेंबी खोडावे या संघानं काय जबरदस्त क्रिकेट दाखवलं. जवळपास विजयाच्या जवळ होते. रॉकी दादा पाटील आणि टायगर दादा आता रजा घेतात. येस हार्डलक चांगले क्रिकेट तुम्ही खेळलात परंतु विजय आणि पराजय या 2 गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या आतापर्यंत 55. ऑन साइडला स्लॉट मधला बॉल लांब 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 आणि खूपच लांब बॉल सीमा रेषा पार षटकार. थँक्यू सो मच पीके साऊंड्स. सुभाष कदम यांच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज ऐकताय तुमच्या कानापर्यंत. खूप चांगल्या पद्धतीनं साऊंड सिस्टम पाहायला मिळते या स्पर्धेकरिता. प्रीतम यांनी 10 बॉलमध्ये 32 रन केलेत. म्हणजेच आता 61 रन जे झालेत त्यामधले 32 तर फक्त 10 बॉलमध्ये प्रीतमने केलेत. षटकार आणि चौकार याच्या व्यतिरिक्त आम्ही क्रिकेटच्या खेळात डिलिंग करत नाही. ज्या पद्धतीने सध्या आता प्रत्येक गोलंदाजांच्या विपक्षात हाणामारी आणि आपल्या ग्रामीण भाषेत मारामारी स्वीकारलंय. आता हा बॉल डॉट आलाय. पॉईंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. 30 सर्कलच्या आतमध्ये पॉईंटचा खेळाडू आहे. एका बाजूला डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफला खेळाडू, मिड विकेटला खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे, शॉर्ट थर्डमॅनमध्ये फाईन लेगला एक खेळाडू आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हरला देखील एक खेळाडू पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने तो फटका खेळायचा होता पॉईंटच्या वरनं परंतु तो फटका नाही सजवू शकले. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 61 रन हे सध्या फलकावरती आहेत. आता बॉलचा खेळ तपासून पाहिला तर याही षटकात 3 बॉल येणं बाकी आहेत. येणारे जर 9 चेंडू तपासून पाहिले तर धावा होऊ शकतात इथे मोठ्या. चांगला चेंडू. पंचांनी सांगितलं की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. फलंदाज बाद झालेत. 12 बॉलमध्ये ज्या धावा त्यांनी केल्या आता या मॅच मध्ये त्या महत्वाच्या राहिल्या 32 रन. आता फलंदाज बाद झालेत. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉट. आणि तदनंतर विनायक कधीपासून चुका करत होते. त्या विनायक यांनी आता कॅच तर इथून टिपला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुचित दाखल झालेत. 8 बॉलचा खेळ आहे आणि ज्या पोझिशनला ज्या कंडिशनला ते दाखल झालेत ती कंडिशन त्यांना देखील आवडते की शेवटचे चेंडू 8 ते 10 बॉलचा खेळ बाकी असताना रुचित यांना फलंदाजी करण्यास आवडते आणि तेच आता दाखल झालेत. म्हणजे हाणामारी आक्रमण सध्या ते स्वीकारतील का. 61 पुढचा बॉल. पहिलाच बॉल कव्हरला काढलाय आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मधनं. बॉलला फील्ड देखील करतील. सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं.
चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी आली, तदवरती सिंगलने संतुष्ट राहत आहेत. आता 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 62 धावा ह्या धावफलकावरती देखील लागल्या. संपूर्णपणे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. या 7 बॉलमध्ये रन किती होतील, टार्गेट कितीचं होईल, या सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या. पुढचा होणारा सामना एका बाजूला दांडाखाडी आणि विपक्षात मथाने उज्ज्वल संघ आपल्याला पाहायला मिळेल. फुलरलेनचा बॉल होता, त्या बॉलला खेळलाय डाऊन दी ग्राउंड आणि बॉल चाललाय किरण गुरुद्वान यांना हेल्लो टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते. आतापर्यंत 68 रन्स 68 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं ते आता शेवटचं षटक हाताळण्याकरिता दाखल झालेत. पंकज, भरपूर एक्सपिरियन्स आहे या पंकजकडे. अनेक वर्ष या टेनिस बॉलला खेळपट्टीवरती खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी कुडवाळलंय आणि विविधतेनं गोलंदाजी करणं हे त्यांना माहिती आहे. पहिल्या षटकात धावा जरूर त्यांच्या विपक्षात 16 आल्या होत्या. त्यावेळेला अक्षय गवळी यांची बॅट बोलली होती, परंतु आता दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. एका बाजूला रुचित, एका बाजूला रवींद्र, एका बाजूला इनिंगची सुरुवात करत असतानाची गोलंदाजी आणि तदनंतर स्लॉगमध्ये गोलंदाजी. म्हणजे जणू काही जसप्रीत बुमराह आहेत पंकज आपल्या संघाचे. नवीन कोरा देखील बॉल चांगला हाताळू शकतात. तदनंतर फर गेल्यानंतर ज्या वेळेला बॉल अगदी जुना होतो त्याही वेळेला खेळपट्टीवरती त्या बॉलला चांगल्या पद्धतीने हाताळण्याची किमया राखतात. 68 धावा. NCC सफाळे टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलेलं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर फलंदाजी करताना त्यातल्या त्यात त्यांनी उत्तरं चांगली दिली. 68 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. शिवनेरी चषक विराथनचं मात्र हे आयोजन नियोजन पाहायला मिळतं तिसऱ्या रजनीमध्ये. अल्ल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. उद्या एक गाव एक संघ ओपन, भिवंडीचे संघ पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट काही वेळेला बघायला मिळणार उद्याच्या दिवसामध्ये. गुरसई सारखा संघ इथे येताना पाहायला मिळेल. भावेश पवार, पवन केने हे सगळेच खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये आहेत. म्हणजेच आता प्रेक्षक देखील उद्याची तयारी या स्पर्धेकडे कसं आपल्याला लवकरात लवकर पोहोचता येईल आणि त्या स्टार खेळाडूंचं क्रिकेट उद्या बघायला मिळेल. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. तुर्ताच इथून मिळते ती म्हणजे सिंगल. 69 धावा. आता रुचितनं रवींद्रला स्ट्रायकिंग एंडला आणले, कारण त्याच रवींद्रच्या बॅटमधनं मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती जो डाऊन दी ग्राउंडचा षटकार आला आणि त्या षटकारानं स्कोर कार्डला वेग मिळाला. 69ला 4. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पंकज तयार. आता यष्ट्यांच्या अगदी बिलगून जवळ आलेत विनायक बाबू. फटका खेळायचा होता, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील. त्यांनी सांगितलं की ना मुन्ना ना. इथे नाही, मात्र आपण पाहतायत जिथे आपण पाहतोय चेंडू वर आले की कॅप. ॲक्शन रिप्ले बघा. पंकज बॉल हाताळला. यस, अगदी बरोबर. हाईट फॅक्टर मॅटर करते ते पंचांनी दर्शविले आणि तदनंतर नॉट आउटचे सिग्नल पोहोचविले. सध्या धावांची गती 69 या धावसंख्येवरती स्थिर आहे आणि बॉलचा खेळ तपासून पाहिला तर 6वं षटक चालू असताना बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. येणारे 4 बॉल फार महत्त्वाचे आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. आता टार्गेट कितीचं होईल गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅटचा ब्लेड बंद झाला, बॉल कुठे येतो या सगळ्या गोष्टींचा विसर पडला. बघा ॲक्शन रिप्ले. ज्या वेळेला टप्पा पडला त्यानंतर बॅट स्विंग झाली, परंतु त्या बॉलकडे पाहता नाही आलं आणि तदनंतर आय कॉर्डिनेशन विसरलात आणि तदनंतर हा डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. आता देखील आपण पाहतायत स्ट्रॉंग अपील केली होती. रनआउटची संधी इथे देखील होती. विनायक पहिल्या षटकापासून अडचणीत आहेत आणि अडचणीतच दिसत आहेत सध्या. 70 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहतात. मागील बॉलचा रवींद्रसाठी हा चेंडू होता, बॅटची कड लागली आणि तदनंतर तो बॉल पायावरती जाऊन आदळला होता. पंचांनी त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि नॉट आउटचे सिग्नल दिले. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला रुचितच्या बॅटमधनं बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आलाय शिवनेरी चषकाचा षटकार.
डिबेन मीडियाच्या माध्यमातून 76 रन. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती देखील बॉलनं बराच काळ आकाशाला गवसणी घातलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मला तरी वाटतं या बंटीनं हा तिसरा कॅच पूर्ण केला. फलंदाज इथे बाद. धावसंख्या 76 फलकावरती लागल्या. 77 धाव्यांचं टार्गेट आहे. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने आणि विपक्षात दांडाखाडी. दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचलाय. आपण या टॉससाठी या टॉससाठी एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच उज्ज्वल संघ मथाने आणि त्यांच्या विपक्षात दांडाखाडी. दोन्ही कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण या टॉससाठी सन्माननीय बबन किनी सरांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉइन स्पिन आपण करणार आहोत. दशरथ किनी सर आहेत. चला या टॉससाठी या प्लीज. उज्ज्वल संघ मथाने आणि विपक्षात दांडाखाडी या दोन्ही संघांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. यस, दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत आणि सन्मान्य दशरथ किणी सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन आपण स्पिन करतोय. हे तुमचे प्लेइंग 11चे फॉर्म आहेत ते तुम्ही फिलअप करा. दोन्ही कॅप्टन आणि तदनंतर टॉस होण्याच्या नंतर ती आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणून द्या. दांडाखाडी विपक्षात संघ आहे उज्ज्वल संघ मथाने. या दोन संघांमधला हा महत्वपूर्ण मॅच आपण पाहत आहोत. त्याच मॅचचा टॉस. हेड्स इज कॉल आणि या वेळेला टेल. थँक्यू सो मच दशरथ किणी सर. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. उज्ज्वल संघ मथाने कॉंग्रॅच्युलेशन, टॉस आपण जिंकलात. चांगल्या क्रिकेटचा हा संघ आहे. संपूर्ण सफाळी क्रिकेटमध्ये त्यांची देखील चर्चा सातत्यानं होते. टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू. आज संध्याकाळच्या सत्रापासून आपण पाहतायत 80-85 तर एका बाजूला 60-65 याही धावा होत राहिल्या. तुम्ही ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करताय प्रतिस्पर्धी संघ दांडाखाडी त्यांनी देखील चांगले क्रिकेट अनेक वर्ष ते खेळत आलेत. ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करणार त्यावेळेला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? आम्ही 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. शिवनेरी चषक 6वं पर्व आहे या स्पर्धेचा. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा नाविन्यानं मोठी होत गेली. आज 6व्या पर्वात खूप चांगलं दिमागदार आयोजन आहे. या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खरं तर आभार मानेले प्रणय आणि नयन बबलूचं की त्याने आम्हाला इकडे खेळायला मिळालं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाचं आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय आहे? फलंदाजीच घेणार होतो. मनासारखी आता फलंदाजी तर मिळालेली आहे. त्यांनी म्हटलं की चांगली गोलंदाजी कमीत कमी धावा. ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करणार त्यावेळेला एक तुमची माइंड टोटल किती असेल? नक्कीच माइंड टोटलमध्ये तर जेवढे जास्तीत जास्त रन होणार ते आमच्यासाठी चांगलं आहे. पण गेल्या वर्षीचा जर आम्ही हे बघितलं मॅचेस आमच्या की आम्ही इथे क्वालिफाय झालो होतो तर आम्ही 60+ करत होतो. ते प्रत्येक मॅच आम्ही जिंकत होतो. असं तर आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस जिंकलाय तो म्हणजेच उज्ज्वल संघ मथानेनं प्रथमतः स्वीकारले ती म्हणजेच गोलंदाजी. रनचेजला सुरुवात आणि ज्या वेळेला सुरुवात त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. सफाळेचा गोड आवाज, व्हॉइस ऑफ सफाळे हार्दिक किणी सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच टॉस बॉक्स मिस्टर उत्कर्ष पाटील सर. उद्याचा शेड्यूल आपण पाहतोय सुरई जो अंजूर भिवंडी परिसरामधून येणारा संघ आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट धाकटी डहाणू. त्यांचा रुबाब आपण ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये पाहिला. त्यानंतर दुसरा सामना असेल बोरशेती अर्जुन बांगर भावेश विसे बाली बागरीला आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट रातोके कातील RCC पेठ हा संघ आपण पाहणार आहोत. तिसरा सामना असेल टेंभवली प्रतीक पाटील अँड कंपनी आणि त्यांच्या अगेन्स्ट समोर सध्या तरी कुठलाही संघ नाही आहे. येस, टीम आलेली आहे धानीव टीम, त्यांना 2 हात करणार आहे. आणि लास्ट मॅच जे आपण पाहणार आहोत आराध्य 11 गोरसई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम MS11 झाई.
चला आपण सामन्याच्या दिशेने जातोय. 77चा चेस पूर्ण करायचा टीम NCC सफाले संघाला विनायक पाटील आणि त्याचबरोबर उमेश पठारेला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहणार आहोत. पहिलं षटक हाताळण्याकरिता निनाद प्रीतमने काही चांगली बॅटिंग केली फर्स्ट इनिंगमध्ये. निनादला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती या मैदानावरती. त्याचा इतिहास चांगला राहिला. चाफेवाडी चषक असो, शिवनेरी चषक असो, या दोन्ही स्पर्धांमध्ये निनाद पाटील कॅप्टन कूल, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट राहिला. NCC सफाली टीम 77 धावांचा चेस पूर्ण करायचा आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये अनेक सारे तारे सितारे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल फुल टॉस तिथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शतषक उपस्थित आहेत. उदयला आपण पाहतोय रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉल या षटकाची सुरुवात डॉट बॉलने होत असताना आपण पाहतोय. केल्वा 11 टीमचा जर विचार केला तर या टीममध्ये परफेक्ट पेस अटॅक आहे, परफेक्ट स्पिन अटॅक आणि सध्या तरी आपण परफेक्ट पेस अटॅकला पाहतोय. अर्थातच निनाद पाटील, अजूनही रवींद्र मेहरचं येणं बाकी आहे, प्रीतमचं येणं बाकी आहे. शॉर्टबॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. इनफिल्डवरून काढण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. सरळ बॉल त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेने जाईल का पाहायचं आहे. रुचित त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. त्याची जी रनिंग आणि फिटनेस स्किल्स अप्रतिम पाहायला मिळाला. 3 रन्स मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 3. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आता आपण NCC सफारी टीमच्या बॅटिंग युनिटची चर्चा करणार आहोत. उमेश विनायक सध्या क्रीजवरती टॉप ऑर्डरमध्ये. किरण गुरुद्वान आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जयेशला पण पाहणार आहोत, पंकजला पण पाहणार आहोत. देखील स्टार्स या इनिंगमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील. धावसंख्या फलकावरती 3. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. राईट आर्म सीमरचा वापर या फर्स्ट ओव्हरमध्ये केला जातोय. टायमर तुम्हाला दिले गेले 5 षटकांसाठी 25 मिनिटे आणि त्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. तिसरा बॉल या ओव्हरमधील. बॅट्सविंग भरपूर वेगानं होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन जे होतं ते झालेलं नाहीये. डॉट बॉल येतं सर आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये. कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता लिफ्टी बॅटरसाठी. हा लेग कटर बाहेर निघणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली या इनिंगची. 77 रन्स डिफेंड करायचे आहेत. या बॉलवरती समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या बाहेर सरळ बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. च्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 9. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हरमधील निनादवरती हा प्रहार केला होता. 5वा बॉल हा देखील समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक 2 षटकार. आता उमेश रंगात आलाय आणि आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून. 6 धावा. यशालाही प्रयत्नांची वारी करावी लागते तेव्हाच पूर्ण होते स्वप्नांचं पंढरपूर. आणि प्रयत्नांची वारी सध्या मैदानामध्ये सुरू आहे NCC सफारी टीमच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 15 आतापर्यंत पाहायला मिळत आहे. टीट फॉर टॅक्ट जशास तसे उत्तर मैदानामध्ये दिलं जाते. शेवटचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफ्टॉमच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 15. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय पोझिशन चांगली होती परंतु लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. सुरुवात चांगली झाली. कंपॅरिझन जर आपण केलं तर फर्स्ट इनिंगमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 16 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या होत्या. सेकंड इनिंगमध्ये NCC सफारी टीम एका धावेने मागे जरूर आहे परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये जे 2 षटकार आपण पाहिल्यात फलंदाज उमेशच्या बॅटमधून. बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 2 मध्ये रवींद्र मेहरला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला यंगस्टर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला विनायक पाटीलला आपण पाहणार आहोत. चेस मास्टर आहे या टीमचा. याच टीमच्या विरोधामध्ये याच मैदानावरती 1 महिन्यापूर्वी तो सामना झाला आणि तिथे NCC सफारी टीमने बाजी मारली होती. इथे तो बदला पूर्ण करायचा आहे टीम या ठिकाणी केल्वा 11 संघाला.
आणि या रिव्हेंजमध्ये मजा येणार आहे. येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये ती रनचेस अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल रवींद्र मेहर गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. बॅट स्विंग जर आपण पाहिला आणि शॉर्ट सिलेक्शन जे होतं इन फ्रंट ऑफ द ऑफसाईड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय स्कोर ड्राईव्ह करू की आता क्रॉस बॅटने खेळू. 2 फटके जर आपण पाहिले तर दोन्ही फटके जर बॅटला बॉल लागला असता तर सक्सेस होऊ शकले असते. 15 धावा स्कोर कार्डवरती. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल पंचांकडे अपील. यस, अंपायर फिंगर इज अप नाव. बिग विकेट या मॅच मधील एक्सपेन्सिव्ह विकेट, प्राइजलेस विकेट रवींद्र मेहरच्या नावावरती गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीनं वेगाने टाकलेला बॉल स्पीड गन ऑफ केलवा मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना. मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले परफेक्ट स्टंप मध्ये टाकलेला हा बॉल यॉर्कर टाकायचा होता आणि तो यॉर्कर पडल्यानंतर विनायकची विकेट मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. या मॅच मधील चेस मास्टर तंबूच्या असरला परतला गेलाय आणि त्यानंतर बॅटरची रिॲक्शन त्याला देखील माहिती होतं या बॉलवरती काय घडलं होतं. 15 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. उद्या उगवणाऱ्या स्वप्नांची पहाट तुझ्या प्रयत्नांची वाट पाहत आहे. आज स्वतःला खचू देऊ नको. आज खचू द्यायचं नाही या मैदानावरती. आज सफलचं प्युअर क्लास क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक मॅच आज शेवटपर्यंत जाणार आहे. मागील दोन्ही सामने गुजबम्स येणारे आपल्याला पाहायला मिळाले. हार्टबीट्स वाढणारे आपल्याला पाहायला मिळाले. 15 धावा स्कोर कार्डवरती 2 बॉलचा खेळ झालाय. तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. रवींद्र कटरचा वापर केला. पहिल्याच बॉलवरती किरण आल्यानंतर आपला ट्रेडमार्क दाखवलाय आणि सरळ बॉलला पाठवले सीमारेषा पार. षटकार. तुफान से लढणं आहे आणि ते तुफान आता मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय किरण आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला रवींद्र आणि दुसऱ्या बाजूला किरण. चौथा बॉल हा वेगाने टाकला. बॅटची कडा आणि लेग स्लिप मध्ये कॅच ड्रॉप. साहिल तडकीने होता. रनआउटची संधी नॉन स्ट्राईक होती डेंजर इन कडे. किरण तडकीने होता. या एकाच बॉलवरती जो एक मोठा ड्रामा मैदानामध्ये घडलाय. मागच्या बॉलवरती षटकार ठोकणारा फलंदाज किरण त्याची कॅच मैदानामध्ये ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल कटरचा वापर मैदानामध्ये झाला होता. टॉप एज आणि तदनंतर लेग स्लिप मध्ये तो कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22. 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत आणि त्यानंतर हा रनआउट देखील मिस होताना पाहायला मिळाला. थोडासा लेट थ्रो आला. 22 धावा स्कोर कार्डवरती. सीना ताम की चलना है, संघर्ष करके मंजिलों को पाना है. 22 धावा फलकावरती. 4 बॉल मैदानामध्ये झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या रवींद्र मेहरचा कहर येणाऱ्या 2 बॉलवरती पाहायचा आहे संपूर्ण केलवेकरांना. दुसऱ्या बाजूला उमेश मागच्या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार लाजवाब वी शेप मध्ये. दोन बॉल झाल्यानंतर ती लाईन त्या ठिकाणी ड्रॉ केली जाईल. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. रवींद्र वेगाने टाकलाय. विकेटचा अंदाज झालेला नाहीये. स्पीड गन ऑफ असंच म्हटलं जात नाही. तो वेग आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये क्रीजचा चांगला वापर केला आणि लेफ्टी बॅटर्ससाठी ऑफ कडर मैदानामध्ये टाकला होता. रवींद्र मेहर याच मैदानापासून नावारूपाला आला आणि या देखील खेळाडूची एक मोठी फॅन बेस टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल 22 धावा सध्या स्कोर कार्डवरती 22. ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा टॉप एज. फटका फसलाय. कॅच इटचा कॉल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. यश तडकीने होता आणि यशच्या माध्यमातून चुकी झालाय. आता या चुकीला माफी नाही. येणारे 4 षटक आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये आता काय घडेल, कारण किरणचा झेल सोडलाय, उमेशचा झेल सोडलाय.
या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत षटकाराने सुरुवात केल्या. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये आता रन्स बनवायचे आहेत. 54 54 धावांची गरज. ॲक्शन रिप्लेमध्ये टॉप एज त्या ठिकाणी लागलं होतं. तदनंतर कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सोपा साधा झेल अवघड केला आणि आता या मॅचला देखील जर आपण पाहिलं तर वेगळ्या नजरेने पाहिलं जाईल. असं 2 वेळा घडलंय. यादी देखील किरणच्या बाबतीमध्ये हे घडताना आपण पाहिलं होतं. कदाचित येणाऱ्या बॉलवरती रनआउटची जी रेड अलर्ट असू शकते किरणसाठी, कारण 2 वेळा वाचलाय किरण. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 54 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला केलवा 11, दुसऱ्या बाजूला NCC सफाले. सफाले क्रिकेटमधील टॉप लेवलचे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला 77 धावांचा पाठलाग टीम NCC सफाले संघाला करायचा आणि पेस अटॅक कंटिन्यू ठेवला. ज्या पेस अटॅकचा आपण जो उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये निनाद, दुसऱ्या षटकामध्ये रवींद्र, तिसऱ्या षटकामध्ये आता प्रीतमला आपण पाहतोय. पालघर जिल्हा आदिवासी समाज क्रिकेट लीग आपण पाहिली आणि तिथे प्रीतम हे नाव चर्चेमध्ये ठरलं होतं. मॅच कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर केलवा 11 टीम 2 ओव्हर्समध्ये 16 होत्या. 2 विकेट्स तिथे गमावले होते. आफ्टर 2 ओव्हर्स इथे NCC सफाले 23 वरती आहे. 1 विकेट गमावलाय. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये रन्स बनवायच्या 54. एक डिफिकल्ट टास्क जो असणार आहे तो कोणत्या संघासाठी असेल. चला वेळ जास्त जातोय मैदानामध्ये, प्लीज घाई करा. येणारी 3 षटकं बरोबर तुम्हाला इथे 14 मिनिट आणि 40 सेकंदांमध्ये कंप्लीट करायची आहे. त्याची नोंद घ्या दोन्ही टीम्स, स्पेशली फिल्डिंग करणारा संघ, कारण याचा इफेक्ट आणि याचा फटका तुम्हाला बसू शकतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये प्रीतम कोंगिल बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल उमेशसाठी. या ओव्हरमधील पहिला बॉल स्टंपमध्ये टाकण्याचा प्रयत्न अलॉन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटला शतशत त्या ठिकाणी पोहोचतात. एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं आणि त्याचमुळे एक सिंगल या बॉलवरती मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धाव फलकावरती. 23 बॉल आहेत आणि 23 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत विजयासाठी. त्यामुळेच आता 53 रिक्वान रेड जो आहे तो आता त्याच्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 13च्या सरासरीने येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती तुमचं डेडिकेशन लेवल, प्रत्येक बॉलवरती तुमचे अटेम्प्ट्स, प्रत्येक बॉलवरती प्रयत्नांची पराकाष्ठा, या सर्व काही गोष्टी इथे नक्कीच काउंट केल्या जातील. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट वेगानं टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट मिड विकेटला उदय त्या ठिकाणी होते आणि उदयच्या माध्यमातून दिलेला स्टॉप. एक एक रनचं महत्व उदयला माहिती आहे आणि त्याचमुळे इथे घेतलेली ती झेप जबरदस्त पाहायला मिळाली उदयच्या माध्यमातून. किरण नाराज आहेत कारण ज्या पद्धतीनं स्लॉक स्वीपचा नक्कीच अंदाज इथे होता. स्वतः कुसल आता संघाला कसलू द्यायचं नाहीये. 24 धाव स्कोर कार्डवरती. आतापर्यंत मैदानामध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. रिक्वान रन रेट 14.45च्या घरामध्ये 22 बॉल आणि 53 रनची आवश्यकता मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रीतम या ओव्हरमधील तिसरा बॉल अर्ध्या विकेटवरती बाउन्सर, डेडली बाउन्सर मैदानामध्ये टाकलाय. या ओव्हरमधील सर्वाधिक सुंदर चेंडू या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतात. प्रीतमच्या माध्यमातून दोन्ही अँगल्सने पाहिलं जाईल या बॉलला. तिखा बाउन्सर, डेंजरस रेड अलर्ट देणारा हा बाउन्सर होता फलंदाजाला. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. गुड बॉल. 24 धाव स्कोर काढवती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. 21 बॉल 53ची गरज. एका बाजूला किरण, दुसऱ्या बाजूला प्रीतम. या बॉलवरती ती रिवेंज येईल का की पुन्हा एकदा आपलं अधिराज्य गाजवेल गोलंदाज प्रीतम, कारण मागील 3 बॉलमध्ये आपला स्टँडर्ड आणि आपली गुणवत्ता मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाज प्रीतमला आपण पाहतोय. त्याची हाय क्वालिटी मैदानामध्ये मागील 3 बॉलवरती दाखवत असताना दुसऱ्या बाजूला पहिल्या बॉलवरती षटकार मारणारा किरण समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जो एक आशेचा किरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धाव स्कोर कार्डवरती 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन जात असताना बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम. चांगला बॉल त्या ठिकाणी नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. विकेट किपर देखील क्लोज आहेत. मिस्टर निनादला आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. सेकंड व्हाईट लाईनच्या देखील बाहेर होता हा बॉल. लिफ्ट केलं होतं. रन्स मिळतील या बॉलवरती 1. 25 धावा फलकावरती 25. आता येणारे बॉल आहेत 21 आणि 21 बॉलमध्ये 52 धावांची गरज. चौथा बॉल या ओव्हरमधील. चौथा बॉल वेगानं टाकलाय. स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. कव्हर पॉइंटला फिल्डर शुभमला त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 26. मागील 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त इथे प्रीतमचं
अधिराज्य मैदानावरती पाहायला मिळालाय. आधी बॅटिंगमध्ये चमकला आणि आता गोलंदाजीमध्ये चमकत असताना काला नभाचा हा ध्रुव तारा आज त्याची चमक संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील असलेले प्रेक्षक या मैदानावरती पाहत असताना 26 फलकावरती 20 बॉल 51ची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता या बॉलवरती प्रीतम की उमेश, उमेश की प्रीतम, इथे विकेट विकेट परंतु नो बॉल. ओ माय गॉड, नो बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिघाई संकटात नाही, विकेटचं सेलिब्रेशन करत होते आणि तिथून नो बॉलचा कॉल, हा देखील एक ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रीतमच्या चेहऱ्यावरती देखील ते स्मित हास्य पाहायला मिळते, कारण त्याला देखील माहिती आहे जर का या बॉलवरती विकेट आली असती तर तो प्रवास समोरच्या टीमसाठी अवघड झाला असता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय या ओव्हरमधील हा सेकंड एक्स्ट्रा बॉल. भरपूर वेग होता या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 27-27. आता पुढचा बॉल फ्री हिट, फ्री लायसन टू किल. आता 20 बॉल आहेत आणि 20 बॉलमध्ये 50 धाव्यांची गरज. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. फरुख खोल जमाना उडान देखता है, जमीन पर रहकर कोण आसमान देखता है. 5वा बॉल फ्री हिट, हा बरोबर समोर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला फिल्डर उपस्थित. यशला आपण पाहतोय एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. 28 धाव फलकावरती. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 5वा बॉल आणि तो देखील सिंगलवरती समाप्त झालाय. 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. फलंदाजांना खचलेला आत्मविश्वास जागा करायचा आहे. ते होप्स जे डाऊन होतात ना ते पुन्हा एकदा अप करायचे आहेत. 28 धाव फलकावरती 28 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये प्रीतमने पूर्णपणे आपलं अधिराज्य गाजवलंय, वर्चस्व दाखवलंय, डॉमिनेट करत असताना या ओव्हरमध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रीतमला आपण पाहतोय. मागील 5 बॉलमध्ये झालेली कामगिरी आज त्याचा गवगवा होताना दिसेल, कारण बॅटिंगमध्ये चमकलाय आणि आता गोलंदाजीमध्ये चमकतोय. लॉंगॉनला हा फटका चान्स आहे. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय डेडिकेशन आहे आदेश आणि त्याच्या माध्यमातून जे फिल्डिंग एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले ग्रेट. त्याची जी महानता आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंगमध्ये, ॲब्सोल्युटली ग्रेट. 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 फलकावरती 29 स्कोर करते आपण पाहतोय. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजेच विजयासाठी येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 48. मागील 3 ओव्हरमध्ये आता फक्त 29 होताना आपण पाहिल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 48 बनवायचे आहेत. मागील बॉलवरती उडता आदेश आपण पाहिला होता. ड्रिंक्स मैदानामध्ये होते. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. शिवनेरी चषक 2026 आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस, तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. 29 धाव फलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 48. स्टार्ट ऑफ दी 4th ओव्हर. पहिला बॉल समोर खेळलाय, चान्स पुन्हा एकदा बनलाय आणि सरळ बॉल 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. और हमें बदले इतना जमाने में दम नाही, किरण गुरुद्वान दाखवून देत असताना मैदानामध्ये 33 स्कोर कार्डवरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज रवींद्रचं या बॉलवरती केले. दुसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट, ओव्हर दी विकेट, फटका फसलाय. कव्हर पॉइंटला चान्स बनलाय. प्रफुल्ल येत आहेत. एफर्ट्स जबरदस्त होते. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, हेच बरंच काही होतं आणि इथे या बॉलवरती 2 रन्स मिळतील. जीवनदानांवरती जीवनदान मिळत आहेत दोन्ही फलंदाजांना. आधी जर आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं उमेशला जीवनदान मिळालं,
पुन्हा एकदा थर्ड ओव्हरमध्ये बोल्ड झाले होते तेव्हा देखील जीवनदान मिळालं, कारण तिथे तो नो बॉल होता आणि इथे देखील जीवनदान मिळताना पाहायला मिळालं. परंतु जे एफर्ट्स होते ना, लाजॉब फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक बॉलवरती या प्लेयर्सने आपलं डेडिकेशन दिलं. धावसंख्या फलकावरती 35-35. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. या ओव्हरमधील तिसरा बॉल ओव्हर दी विकेट. या बॉलवरती यू मिस. आय विल डेफिनेटली यष्टा दाखवल्या आणि आता यष्टा वाकवल्या. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड केलाय. चारोखाने चिप. ग्रेट बॉल, बॉल ऑफ द इनिंग, बॉल ऑफ द मॅच. कारण या बॉलवरती विकेट मिळाले. किरणची प्रचंड मेहनत या बॉलवरती घेतली होती. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय सफल क्रिकेटच्या इतिहासामधील एक लेजंड तुषार तुका मैदानावरती दाखल झाला. काय बॉल होता आणि तदनंतर हे कुल सेलिब्रेशन. चौथा बॉलवरती विकेट. हा देखील वेगानं टाकलाय टॉप एज. फर्स्ट स्लिप मध्ये कॅचिटचा कॉल. यस, कम्प्लीट. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट. तुकाला परतावं लागेल आल्या पावली तंबूच्या आसराला. गॉन. वरती हा तिसरा धक्का लागला. 2 ओव्हर्समध्ये कुठलीही विकेट नव्हती. रवींद्र मेहराला आणि 2 झटके या ठिकाणी दिल्यात आणि ते झटके असे आहेत आणि ते धक्के असे आहेत त्यातून सावरण्यात अवघड झालं. परंतु अजून देखील डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज मैदानावरती उभा आहे आणि त्याच्या सोबतीने आता बंटी अर्थातच मनीलला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. 35 फलकावरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 14 बॉल 42ची गरज. हा डिफिकल्ट टास्क आता भरपूर डिफिकल्ट झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल ओव्हर दी विकेट. यॉर्कर टाकायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फुल आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून झालंय. एकच जाव या बॉलवरती मिळेल. आता हा शेवटचा बॉल. इथून जर का षटकार आला किंवा चौकार आला तर या मॅचमध्ये NCC सफारी टीमसाठी तो प्लस पॉईंट असू शकतो, की फॅक्टर असू शकतो. परंतु जर का या बॉलवरती डॉट विकेट किंवा सिंगल आली तर या मॅचमध्ये डॉमिनेट कंटिन्युअसली 4 षटकांमध्ये राहणार आहे केलवा 11 टीमचा. शेवटचा बॉल. रवींद्र मेहर बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल प्रचंड वेगाने टाकलाय. बॉल बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी होता. लॉंग मध्ये शतशक घेतात. प्रीतमला आपण पाहतोय. एकच जाव या बॉलवरती मिळेल. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन्स बनवायच्या 40 म्हणजे प्रति षटकामागे 20 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. ते आजच्या दिवसामधील, आजच्या रात्रीमधील सर्वाधिक डेंजरस बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहू शकतायत केलवा 11 टीमचा. लास्ट मॅचमध्ये देखील बॉलिंग अटॅक डेंजरस होता. आई आशापुरी एडवन टीमचा फुल टॉस टाकलाय. उंची जास्त, लांबी किती तर ती देखील लांबी मिळालाय आणि सरळ चाललाय बॉल. मिड विकेटला षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय हाईट फॅक्टरसाठी. हा DRS या ठिकाणी घेतला जाईल.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय टाकलेला हा फुल टॉस आणि त्याच्यावरती वसूल झालेला फुल टोल उमेशच्या बॅटमधून मॅच जागी करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टाइमर देखील ऑन आहे, लक्षात घ्या. येणारे जे 5 बॉल आहेत ते तुम्हाला बरोबर 1 मिनिट आणि त्याचबरोबर 40 सेकंदांमध्ये टाकायचे आहेत. हा कमी गतीने टाकला होता आणि इथे विकेट विकेट मिळताना पाहायला मिळते. उमेश पठारी बॅक टू द डगआउट, प्राइजलेस विकेट गॉन. आणि त्याच्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल पकडला आशु गरत यांनी, त्यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज मोंटेकिनी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 43 वरती हा चौथा धक्का लागला. जो एक मॅच विनर होता तो देखील आता ड्रेसिंग रूम मध्ये परतला गेलाय. 43 वरती 4. नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये दाखल झाला. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. टीमची टोटल फलकावरती 43. 43 फलकावरती 77 ची रन चेस आता उघड झालाय. हा वेगाने टाकलाय, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट जाऊ शकतो या बॉलवरती. यस, ती विकेट गेलाय. शुभम तांडेल तडकीने होता आणि त्याने टिपलाय झेल. विकेट जात असताना जयेश गॉन. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर जर आपण निवडला तर ते नाव आहे प्रीतम कोंगील. आधी बॅटिंग मध्ये चमकला आणि आता बॉलिंग मध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना फिल्डिंग साईडचं देखील कौतुक करावं लागणार आहे. त्यांची प्रशंसा करणं ते देखील गरजेचं आहे. ऑन हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये एक हॅट्रिक आपण पाहिलं लास्ट मॅच मध्ये. 43 फलकावरती चौथा बॉल या ओव्हरमधील हॅट्रिक बॉल. प्रीतम हॅट्रिक बॉल, हॅट्रिक कंप्लीट होईल का? जीवाची आकांक्षा तर केली जात आहे परंतु बॉल पर्यंत पोहोचणं ते पॉसिबल नव्हतं. सेफ झोन मध्ये बॉल लँड होताना पाहायला मिळाला. 2 रन्स मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45. 45 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 8 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामन्याचं समीकरण आता थोडेसे होप्स डाऊन होत आहेत, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे आणि जो डेंजरस पेस अटॅक टीम केलवा इलेव्हन्स आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना गारद करत असताना, कोलॅप्स करत असताना हा देखील शॉर्ट बॉल प्रचंड वेगानं विकेट किपरला बीट करून सरळ बॉल हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्या कटआउटला अभिवादन करत असताना आणि 28 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती सुनीतला आपण पाहतोय. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 6 रन्स त्याने बनवल्यात. हा फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह रन मिळणार नाही या बॉल होते. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. केलवा 11 टीम लक्षात घ्या, तुमचं टायमर इथे समाप्त झालंय. एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे.
सहा बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 49 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती उदयला आपण पाहतोय, फिरकीचा जादूगर बॉलिंग ट्रॅकवरती आला. बॉलर्सची कमी नाही या टीमकडे. जय आज दिसला नाही बॉलिंग ट्रॅकवरती. तो देखील एक चांगला फिरकीपटू. नयन धरू या टीमकडे अवेलेबल आहे. यश या टीमकडे अवेलेबल आहे. प्रफुल्ल या टीमकडे अवेलेबल आहे. भरपूर बॉलर्स या टीममध्ये आहेत. आज एनसीसी सफारी टीम ज्या पद्धतीनं त्यांचा खऱ्या अर्थानं खेळ आहे आणि त्यांची जी दहशत आहे आज प्रेक्षकांना कुठेतरी पाहायला मिळालेली नाही. 6 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल अर्ध्या विकेटवरती टाकला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. शुभम प्रयत्न करत होता, प्रयत्नांची पराकाष्ठा. बॉल सीमारेषा पार, चौकार. पाच बॉलमध्ये 24 रन्स इथे बनवायचे आहेत टीम एनसीसी सफारी संघाला. 77 धावांचा पाठला करायचा होता. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस केल्या गेल्यात. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला शुभम होता, तर त्याला शॉर्ट मिड विकेटला आणलं गेलं आणि स्वतः रवींद्र त्या ठिकाणी गेला डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती. चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. फर्स्ट स्लिपमध्ये अक्षय गवळीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय. आता 4 बॉलमध्ये 24ची गरज आहे. 4 षटकारांची गरज आहे. जेव्हा 6 बॉल 28 बनवायचे होता, काल्या डॉन यांच्या माध्यमातून उल्लेख झाला होता फक्त 4 मारायचे. कदाचित काल्या त्याच्या क्रिकेटिंग लाईफमध्ये देखील एक मोठा क्रिकेटपटू असू शकतो, परंतु त्याला चान्स मिळालेला नाहीये. सिलेक्टर्सची नजर त्याच्यावरती पडलेली नाहीये. 4 बॉल विजयासाठी 24 धावांची गरज. उदय या ओव्हरमधील तिसरा बॉल. पुल शॉट त्या ठिकाणी आपण पाहतो डीप मिड विकेटला. फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. आता 3 बॉलमध्ये 20 राहिल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि त्यांच्या अगेन्स्ट दांडखटी टीमला आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील चौथी बॅटल असेल. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरिता एनसीसी सफारी टीमला एखाद एक्स्ट्रा बॉल एनसीसी सफारी टीमला वाचवू शकतो. उदय बॉलिंग ट्रॅकवरती. चौथा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला लेग ब्रेकचा अंदाज मैदानामध्ये होता. 1 रन इथे मिळू शकते या बॉलवरती. यस, ते 1 रन मिळालंय. आता 2 बॉल यस 22च्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळाली. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं विकेट किपर निनादची ती मेहनत. बॅटिंगमध्ये देखील चांगले रन्स या फलंदाजाने बनवल्या होत्या. 58 धावा फलकावरती. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 19. आता पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चौथ्या षटकापर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. त्यानंतर उमेशची विकेट गेल्यानंतर आता एनसीसी सफारी टीमचे जे समर्थक आहेत नाराज मनाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलमध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत 19. बॉलिंग ट्रॅकवरती आपण उदयला पाहतोय. दुसऱ्या बाजूला सुनीत हा देखील एक यंगस्टर सध्याच्या घडीला चर्चेमध्ये. सुनीत देखील आज विकेट मेडन ओव्हर त्यांनी साध्य केले, परंतु संघाचा विजय तो कुठेतरी महत्त्वाचा होता आणि तो विजय आता कुठेतरी वाटायला लागलेला नाहीये. 1 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहायचं. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत चॅलेंज करत असताना दांडखडी टीमला. बिग बॅटल ती देखील आपण पाहणार आहोत आणि त्या सामन्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. स्टेप आउट केले, फुल टॉस मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट झालाय आणि त्याला सरळ पाठवले सीमारेषा पार. षटकार आलाय आणि इथे नक्कीच या षटकाराने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम केलवा 11 अँड हार्ड लक एनसीसी सफाले. मॅन ऑफ द मॅच प्रीतम कोंगिल आपल्याला पाहायला मिळत आहेत.
परेश केनी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून किल्वा 11 टीमसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. सामनावीर या सामनाचा मॅच विनर मिस्टर प्रीतम गोंगिल सर आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. उज्ज्वल संगम मथाने आणि त्यांच्या गेस्ट दांडाखडी टीमला आपण पाहणार आहोत.